बाय. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल. हाय लक्ष, मला वाटलं नाही काय. तर आज आमचा लगुना नाही लंगावी मधला शेवटचा दिवस आणि भरपूर मजा केली, फुल धमाल मस्ती केली आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इकडे इन वॉटर विला आहे, तो तुम्हाला दाखवायचा आहे ना. थोडा पाऊस होता, एवढी हवा होती काय आपल्याला सकाळी सकाळी ते तुम्हाला दाखवता नाही आलं. तर तोच आता जाताना दाखवतो. तर आता समुद्र जरा ओटीला गेलाय, सुकतीला गेलाय, पण तरी पण बघा नजारा बघा. हा बघा लंकावी लगुना ना काहीतरी. हा सकाळी भरती असेल ना म्हणून. आणि हे बघा कसे पिलर वगैरे लावून त्या लोकांनी पाण्यामध्ये हा विला उभा केलेला आहे. खूप भारी आहे. याच्यापेक्षा आणखी एक इकडे विला आहे जो एकदम भारी आहे ना. त्याचं नाव काय आठवतंय? त्याचं नाव हिला जे ठेवलेलं असते तेच आठवत नाही, तर त्याचं नाव कुठनं आठवेल. तर त्याचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. त्याचं प्राइस आठवते. हा प्राइस चेक केलेलं तर 53,000 होता. हा जो एकदम मालदीव सारखा तुम्हाला वाइब्स देतो, व्ह्यू देतो तसा. हे बघा, पण इकडे पण असे डबल टिबल स्टोरेजचे पण कॉटेज आहेत आणि सिंगल विलाज पण आहेत ना. ये साइड पेक्षा तो बघ आपला सी साइड असेल ना ते मग वर्थ वाटते. हो, जर तुम्ही इकडे येत आहे तर 10,000 पासून इथे रूम मिळतात तुम्हाला. आपल्याला पण 10,000 शो करत होता ना. आपल्याला एक रूम 10,000ला शो करत होता, म्हणून आम्ही 6,000 मध्ये त्याच्या बाजूलाच एक सी व्ह्यू रिसॉर्ट आहे तिथे बुक केला. तर विलामध्ये आपण फिरतोय. उमा आपल्याला कोण हाकलवणार नाही ना इकडनं, त्यांच्याच प्रॉपर्टीमध्ये राहतोय ना, म्हणून आम्ही इथे फिरतोय. पण बघा विला बघा एकदम भारी, खूप मोठा रिसॉर्ट आहे आणि प्रत्येक विलाला या लोकांनी नाव लिहिलेलं आहे बघा. याची पाठीमागे होता बरोबर. तिथून सकाळी मी बघितलं, पाऊस पण पडत होता, पूर्ण एकदम भारी व्ह्यू होता. हा तर आता थोड्याच टायमाने समुद्र भरेल तेव्हा पण छान व्ह्यू येईल. म्हणजे ज्यांना आवडते हे सगळं व्ह्यू बघायला ते घेऊ शकतात. हा म्हणजे मालदीवचा कोणाला हे पॅकेज परवडत नाही तर त्यांनी इकडे येऊन आरामात स्वस्तामध्ये ट्रिप करू शकता अशी. हे बघा, हे बघा आलोय आता शेवटी आणि इकडनं व्ह्यू बघा. या मच्छीमारांच्या बोटी, मच्छीमार भरपूर आहेत इथे मलेशियामध्ये. आणि इकडनं व्ह्यू बघा, म्हणजे ही समुद्राचा शेवटचा भाग आहे. तर पाणी भरती ओटीला जाते असं. ओके, म्हणून पाणी सुकलंय. चल जाऊया. हां, तर कसा वाटला टूर इन वॉटर विलाचा नक्की कमेंट करून सांगा. हा जरा थोडा मेंटेनन्स थोडा कमी वाटते ना. हे बघा हे कौलारू घरं बरोबर त्या लोकांनी मेंटेन नाही केली. हां पण छान आहे. चला तर आलोय आता आपण गाडीचा प्रवास करून एअरपोर्टला, ते पण लंकावीच्या एअरपोर्टला. येताना आपण बसनी प्रवास केला होता, त्यानंतर बोटीनी प्रवास केला होता आणि लंकावीला पोचलो होतो. इथेच आहे उमाडोर. हे बघा, हिला सांगितलं नाही का काहीच समजत नाही. हां, तर आता जाताना आपण डायरेक्ट लंकावी टू इंडिया जाणार आहोत. तर मध्येच एक स्टॉप आहे आपला कोलालंपूरला. त्याच्या आधी आपल्याला इकडनं फ्लाईटचा प्रवास करायचा आहे. आणि आणायला बघा कामाला लावली तिने सिन्स 1954. हे पण सांगतो की आपण दोन्ही साईडचा फ्लाईट का नाही बुक केलं, कारण आपण त्याच्यात पण थोडासा बजेट केलं. हां, सेव्हिंग केली. बसमध्ये झोपू, रात्रभर झोपू आणि सकाळी पोहोचू. हां, हॉटेलचे पैसे वाचवू आणि पोहोचू असं केलं. जाताना आपण टायर्ड होता, जाताना कंटाळा येतो ना, म्हणून घरी लवकर पोहोचेल असा प्रयत्न करून आपण ही बुकिंग केलेली आहे बघा. आहे ना नया 645चा, पण आपला 655चा आहे. 1855चा आहे. हाय बघ, हाय बघ तुझं दप्तर मकूस म्हणजे चालू झालं चेक इन. चला तर सिक्युरिटी चेक इन आपण करून आलो आणि आता गेट नंबर 6ला बसतोय ना, जिकडनं आपली फ्लाईट आहे कोलालंपूरला. तर आता सीन काय झाला आहे, आपल्याला चेक इन अलाव नाही केला, फ्री चेक इन जे असते बोर्डिंगला तिकडे, कारण फ्लाईट ऑलरेडी फुल आहे. पण त्यांनी सांगितलं आहे की पुढे ट्राय करा,
कोलालंपूर टू ट्रिवेंड्रम मध्ये तुम्ही ट्राय करा. हां, तिथे फ्लाईट कमी असली तर तुम्हाला फ्री चेक इन देतील. म्हणूनच आता आमचा लगेज आम्ही घेऊन प्लेनमध्ये जाणार आहोत आणि फ्लाईटमध्ये बसणार आहोत जी आपल्याला कोलालंपूरला घेऊन जाणार आहे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर तुम्ही फक्त हँड बॅगेज घेत असणार तर नक्कीच घरीच तुम्ही 7 kg मध्ये एक बॅग भरा, म्हणजे 1 पर्सन 7 kg. जे सुरुवातीला आपण सांगत आलोय तेच करा. आम्ही पण आता स्प्लिट केलंय बघा किती बॅगा भरल्यात आमच्या. पण एक्स्ट्रा बॅग घेतलं, पण नशीब चांगला नाही की त्या चेक इनला नाही गेलं, ते आपल्याला स्वतःहून घेऊन जावं लागतं. आता जे काय होईल ते बघूया. चला. चला मंडळी, पाऊण तासाभराचा प्रवास करून आपण लंकावीवरनं आलो आहे आता मलेशिया मेन सिटी कोलालंपूरला. आणि इंटरनॅशनल ट्रान्सफर वगैरे करून जेवायला बसलो आहे. मस्त फूड कोर्ट आहे जिथेच बघा चार्जिंगचा पण ऑप्शन आहे तुम्हाला. म्हणजे ही सेवा जर आपल्याला कुठे मिळते तर तिथेच आपण जेवायचा विचार करतो. आणि अजून आमचा जो फ्लाईट आहे ती 2 तासांनी आहे. म्हणजे पहिले 2 तासांनी होती, अजून आता 1 तास आणखी डिले झालेली आहे. 11:30ची फ्लाईट आहे ना, जी आपली 11:45ची होती. हां, तर आता जेवणाचा लाभ घेतो आहे. इथेच एअरपोर्टला टेस्ट ऑफ इंडिया आहे. म्हणजे आम्ही विचार केला होता की बर्गर किंगमधनं बर्गर किंवा मॅकडॉनल्ड्समधनं बर्गर खाऊन आपण सर्व जाऊ फ्लाईटमध्ये, पण इकडे व्हेज ऑप्शन बिलकुल नाही आहे. म्हणून इकडे टेस्ट ऑफ इंडिया आहे, तिकडनंच बघा आपण काय आणलं आहे. मस्त आहे भाजी. एकाला चवलीची आहे ना, चवलीची भाजी, फ्लावरची भाजी, दाल, भात, पापडम सर्व दिलं आहे बघा त्यांना. तुम्हाला मॅकडॉनल्ड्समध्ये ऑप्शन नाही म्हणून हे दिलं आहे. मस्त आहे ना. पण हां, 17 रिंगीटला पडला आहे आपल्याला हे एअरपोर्टला. हां, ती थोडी भाजी घ्या, त्यांना ती थोडी भाजी द्या. मिक्स करून खात आहेत बघा सासू सासरे. एन्जॉय केलं ना मलेशिया? एकदम एन्जॉय केला. आणि शेवटचा दिवस तर एकदम यादगार होता. तर आता अनाया कुठे गेली? तर अनाया आणि उमा इकडे आहेत, मॅगडीमध्ये हॅपी मील घेत आहेत. नो आईस, शी डोंट लव हर आईस, ओनली बापूस ना. 2 हॅपी मील घेतलं. 2 हॅपी मील भेटलं. अनायाला हॅपी मील भेटते ना मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरमध्ये, म्हणून इकडे आली बघा. हां, त्यांचं जेवण बघ जाऊ मग कसला भारी आहे एकदम. बर्गर खायला पण विसरशील. कशी आहे चव? हां, करेला. अच्छा, स्नेक गार्डला करेलाला बोलतात काय? करेल्याची भाजी पण आहे बघा. माझी तर इच्छा झाली आता बर्गर सोडून हेच खायची. चला, मलेशियामध्ये जेवण केल्यानंतर काय व्हिडिओ बनवला आहे माहिती नाही, पण सकाळी 4 वाजता आपण त्रिवेंद्रमला पोचलो आहे ना. मस्त एकदम फ्लाईट होती, कशी लँड झाली ते पण समजलं नाही. आणि सकाळीची 7 वाजता आम्ही ट्रेन पकडून आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता थोड्या टायमाने त्रिशूरचं स्टेशन येणार आहे आणि त्याच्यामध्ये अनायाचे अमोमा मुत्तशन घरी जाणार आहेत, उतरणार आहेत ना. तर त्यांनाच बाय बाय करण्यासाठी जाऊया आपण. हां, मम्मा नाही येऊ शकत कारण मम्माने जेवण ऑर्डर केलेलं आहे. आता त्यांना टाटा बाय बाय करून येतो आणि जेवणामध्ये काय मागवलं आहे आम्ही ते पण दाखवतो. कारण ही ट्रेन जी आहे ती गरीब रथ ट्रेन आहे ना उमा. आणि हां, पॅन्ट्री नाही आहे तर जेवणवाले येत नाही म्हणून आम्ही बाहेरनं मागवलं आहे. चलो बाय. भरपूर एन्जॉय केला 5-6 दिवस. हां, अमोमा कंटाळले नाही ना. अनाया चालले आता घरी. हां, काल आपण कुठे होतो या टायमाला? मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये. आणि आता बघा ट्रेन फॉरेस्टमध्ये आहोत आपण. तर त्रिशूर येणार आहे. त्रिशूर अनाया सोडायला आली बघा अमोमा मुत्तशनला. आता परत कधी भेटणार? दिवाळीमध्ये भेटणार ना. हां, चल. मम्मा नाही आली, तिला जेवण येणार आहे ना, तिथं थांबली. वो मिलेगी आपको, बाय करेगी उधर. उतर. चल, हक कर. चल, बाय.
चलो जाओ आराम से। हाँ हाँ, फोन करो पहुंचने के बाद। मामा उधर है, लिया ना सब? चलो बाय, चल आने। बाय बाय बाय, चलो बाय 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 बाय। केलं बाय? चला बाय बाय, टाटा बाय बाय करून आलोय आणि आपलं जेवण पण आलंय बघा. हे बघा जेवण. हात धुवून येतो मी. हा अरे तुला माहितीये काय झालं, यो आला नाही हा. आणि ट्रेन निघाला. यो कोण? हनी सिंग? यो यो अच्छा, जेवणवाला. हनी सिंग नाही. मग तिथून धावून येते मी, त्याला म्हणते बिर्याणी बिर्याणी लवकर ये. आणि मला वाटलं गेला माझा 1000 रुपये. चल हँडवॉश करून येऊ. चला, IRTC ॲपवरनं आपण मागवलाय. मागच्या टायमाला आपण नॉर्थला गेलेलो वैष्णोदेवीला, तेव्हा पण आपण हीच बिर्याणी मागवली होती ना बहिरूजवरनं. हां, खूप छान लागली होती. हां, क्वांटिटी पण छान होती आणि टेस्ट पण छान होती, म्हणून आम्ही आता परत मागवली. बहिरूज काय? बहिरूजच आहे ना? हां, तर 6-7 दिवस सासू सासऱ्यांसोबत आपण जेवण करत होतो, मजा मस्ती करत होतो. आता आपण 3 बॅक टू आवर होम चाललोय बघा. अमुमा इमोशनल होता राहिली. मम्मा आली असती तर अमू इमोशनल झाली असती पूर्ण. ऍक्च्युली 2 in 1 होता. एक तर यो नाही दिसत आणि तो नाही दिसत. यो हनी सिंग. चला या सर्वांनी जेवायला. आता मी पनीर मागवलेलं आहे, चिकन मागवलेलं आहे आणि एग मागवलेलं. हां, तू एक खा. हिला एक्झाम मध्ये एक भेटायची ना अंडी, म्हणून ती एक खाते. आपण पनीर आणि चिकन खाऊ. माझा आधी अनबॉक्स करूया. हां, तर काय काय येते याच्यामध्ये पनीरमध्ये ते पण दाखवतो बघा. गुलाबजामुन आहे आणि मिंट रायता. अरे वा, सेम तुझ्या पण असतील. चिकन मध्ये पण चिकन बिर्याणी, स्पून, गुलाबजामुन, रायता. आणि पनीर मध्ये मटन बिर्याणी. पनीर मध्ये पण सेम पॅकिंग आहे, मिंटची चटणी आणि गुलाबजामुन. चला बिर्याणी बघूया. हां, तर गुलाबला आपण मूनवरती पाठवूया आणि खाऊया आता. चला आता हे बघा माझी बिर्याणीची अनबॉक्सिंग. वाव, हे बघा माझी बिर्याणी. एक कुठे आहे दिसत नाही. एक तुझ्या पेपर मध्ये आहे. बिर्याणीचं आहे चिकन दम बिर्याणी. कसं वाटतंय? मस्त आणि दिसायला पण एकदम मस्त आहे आणि एकदम रॉयल आहे ना प्रणीत. काजू बिजू सगळं आहे. तुझं मस्त. आता मी पण नाही वेट करणार, चला लवकर लवकर खाऊ. चला तर मंडळी, काल दुपारी 3-3:30 वाजता आलो आपण पनवेल स्टेशनवरनं घरी आणि व्हिडिओ संपवायला काय वेळ नाही मिळाला. फटाफट आपल्याला कोळंबीच्या लोणच्याच्या भरपूर साऱ्या ऑर्डर होत्या, म्हणून गावी गेलो मावशीकडे आणि तिच्याकडनं बघा कोळंबीचा लोणचा घेऊन आलाय. जर तुम्हाला इच्छा असेल कोळंबीचा लोणचा मागवायची तर मी एक्स्ट्रा मागवलेला आहे, आता स्टॉकमध्ये आहे. तो लगेच आउट ऑफ स्टॉक होते. लवकरात लवकर ऑर्डर करायचा प्रयत्न करा. आणि सोबत जर तुम्हाला आंब्याचा लोणचा हवा असेल तर तोही तुम्ही मागवू शकता. तो पण 4-5 किलो आपण घेऊन आलो आहे. तर बोलायचं झालं मलेशिया ट्रिपबद्दल, तर काय सांगणार? तुमचा कोणता फेवरेट आवडता ब्लॉग होता मलेशिया सिरीजमधला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही सुरुवातीला जेव्हा प्लॅन केला तेव्हा उमा आणि मी टेन्शनमध्ये होतो. पहिल्यांदा आपण व्हिजिट करतोय, कसं होणार काय होणार. पण चॅलेंजला जेव्हा आपण फेस करतो ना तेव्हाच आपल्याला खरी आपल्यामधली हिंमत बघायला मिळते. तर आम्ही गेलो आणि सर्व काही एकदम देवाच्या कृपेने व्यवस्थित झाला. उमाच्या आईबाबांनी पण खूप एन्जॉय केला, अनायानी पण एन्जॉय केला ना. हां, आणि उमानी पण एन्जॉय केला. उमा, आपल्याला तर वाटली होती भांडणं होतील पण काहीच नाही झालं ना एकदम. हां, मम्मी पप्पा पण होते आणि टूर आणि जागा पण व्यवस्थित होत्या. हां, फूडचा दुसऱ्या कंट्रीमध्ये गेल्यावर प्रॉब्लेम होतेच, पण आपले इंडियन रेस्टॉरंट पण भरपूर सारे आहेत. तर आवडली असेल सिरीज तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि उद्या म्हणजे आजच जन्माष्टमी आहे, तर तुम्हाला जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
तर आता एक व्हिडिओ बनवणार आहे आपण मलेशियामध्ये किती खर्च झाला तो इन डिटेल माहिती देणार आहे. पण जन्माष्टमी येते तर गोविंदा गोकुळ काळाचा पण व्हिडिओ येईल, त्याच्यानंतर आपण टाकायचा प्रयत्न करू. टिल देन टेक केअर, बाय बाय.